नमस्कार प्रिय भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर। लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे आणि तुम्ही त्यावर कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म आहे। स्वतःवर विश्वास ठेवा, जे पेराल तेच उगवेल आणि हेच कर्माचं फळ आहे। तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला इथेच भोगून जावं लागतं, हे नेहमी लक्षात ठेवायला हवं। तुम्ही धर्माच्या मागे जाल तर तुम्हाला देवाकडून मागावं लागेल आणि तुम्ही चांगले कर्म कराल तर देवाला तुम्हाला स्वतःहून द्यावं लागेल। जे तुम्ही एखाद्याला द्याल तेच तुम्हाला परत मिळेल, मग इज्जत असो वा धोका, तुमचे कर्म तुम्हाला भोगावेच लागते। मित्रांनो, आपल्या जीवनात जे काही केले आहे प्रत्येक कर्माचे फळ निश्चितच भोगावे लागते। काही कर्म त्यांचे परिणाम लगेच दाखवतात आणि काही कर्म काही कालांतराने त्याचा निकाल देतात। ही एक वेगळी गोष्ट आहे, पण आपल्या कर्माचा हिशोब आपल्याला द्यावा लागतो हे खरे आहे। मित्रांनो, ही कथा आहे एका सावध भाऊजी। या कथेतून आपल्याला कळेल की आपण कितीही मोठे झालो तरी आपण नेहमी आपल्या नातेवाईकांना कधीही विसरू नये, त्यांना कधीही दुखावू नये, त्यांची फसवणूक करू नये। आपण कितीही उंचीवर पोहोचलो तरी त्यांना आपण कधीही कमी लेखू नये। मित्रहो, या कथेतून आपल्याला हे सुद्धा कळेल की आपल्या प्रियजनांना आपण जेव्हा सतावतो, आपण जेव्हा त्यांची फसवणूक करतो तर देव आपल्यासोबत नक्की काय करतो। ही कथा ऐकायला खूप सुंदर आहे आणि यातून आपल्याला सुंदर बोध देखील मिळणार आहे। चला ऐकूयात कथा। मित्रांनो, एका गावात जगन्नाथ नावाची व्यक्ती राहत होती। जगन्नाथाला प्रभाकर नावाचा मुलगा होता। प्रभाकरच्या वडिलांचे वय 50च्या आसपास असावे। त्यानंतर आजारपणामुळे आईचे निधन झाले। पत्नी गेल्यानंतर जगन्नाथ पूर्णपणे एकटा पडला। दुसरीकडे शेतीसोबतच त्याला आपल्या मुलाचाही सांभाळ करावा लागत होता। हे असं किती दिवस चालणार? कधीपर्यंत तो एकटा जबाबदारीचे ओझे उचलत राहील? नातेवाईकांच्या आग्रहास्तव त्याने दुसरे लग्न करण्याचा विचार मनात घेतला। प्रभाकरसाठी चांगली काळजी घेणारी आई शोधून काढली। त्यांची दुसरी पत्नी मालती ही अतिशय चांगल्या स्वभावाची स्त्री होती। तिने प्रभाकरशी कधीही भेदभाव केला नाही। तिने त्याच्यावर स्वतःच्या मुलासारखे प्रेम केले। हळूहळू वेळ निघून गेला। 2 वर्षांनंतर मालतीला मुलगा झाला आणि त्याचे नाव त्यांनी चेतन ठेवले। मित्र हो, मालतीजी चेतन आणि प्रभाकरवर खूप प्रेम करायचे। हळूहळू चेतन सुद्धा मोठा होऊ लागला। चेतन नुकताच 5 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांच्या रस्त्यात अपघातामुळे मृत्यू झाला। प्रभाकर आता बऱ्यापैकी हुशार झाला होता। वडिलांच्या निधनानंतर घरच्या सर्व जबाबदाऱ्यांचा भार आता प्रभाकरच्या खांद्यावर आला होता। तोही पूर्ण परिपक्व झाला नव्हता, तरीही तो आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत होता। तो त्याची आई आणि लहान भावाची चांगली काळजी घेत होता। आपल्या आईची आणि लहान भावाची चांगली काळजी घेण्यास सक्षम होता। त्यामुळे प्रभाकरने आपले शिक्षण अर्धवट सोडले। उदरनिर्वाहासाठी मजुरीचे काम सुरू केले। प्रभाकरने चेतनला खूप चांगल्या शाळेत शिकवले। रात्रंदिवस मेहनत करून प्रभाकर चेतनच्या सर्व इच्छा पूर्ण करत असे। तो वडिलांप्रमाणे जबाबदारी पार पाडत होता। चेतनला कशाचीही कमतरता जाणवू दिली नाही। चेतनला त्याचे वडील वारल्याचे कळले सुद्धा नाही। आपल्या भावाला शिक्षण देऊन त्याला एक यशस्वी व्यक्ती बनवण्याची प्रभाकरची तीव्र इच्छा होती आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो अतोनात प्रयत्न करत होता, कष्ट घेत होता। त्याला चांगल्या ठिकाणी नोकरी मिळावी हे स्वप्न घेऊन आपल्या भावाचे शिक्षण पूर्ण करून घेण्यासाठी तयार होत असलेल्या भावाला यशस्वी करण्यासाठी प्रभाकरने सर्व स्वप्नांचा त्याग केला। जेव्हा केव्हा मालतीजी प्रभाकरला लग्न करायला सांगायची तेव्हा प्रभाकर नाही म्हणायचा। आई, आधी माझ्या धाकट्या भावाला चेतनला यशस्वी बनवतो, तो त्याच्या पायांवर उभा राहिल्यावर माझी काळजी मिटेल, त्यानंतर मी माझ्या लग्नाचा विचार करीन। मी आता लग्न केले तर माझ्या पत्नीच्या जबाबदाऱ्या वाढतील, मग मी चेतनला पूर्ण पाठिंबा देऊ शकणार नाही। माझ्या भावाला नोकरी लागल्यावर तो घरचा खर्च स्वतः उचलेल आणि माझा भार सुद्धा हलका होईल, मग मी लग्न करेन। प्रभाकरचे आपल्या धाकट्या भावावर असलेले प्रेम पाहून मालतीला खूप आनंद झाला। कधी कधी तिचे डोळे आनंदाने भरायचे।
ती विचार करायची की प्रभाकर आपल्या धाकट्या भावाचे स्वतः रिकाम्या हाताने राहू नये असे कधीच घडू नये. तिला खूप त्याची काळजी होती. प्रभाकर आईला समजावत असे की आई, तू जास्त टेन्शन घेऊ नकोस, तू काळजी करू नकोस. या सगळ्या गोष्टींचा विचार कर की चेतनला जॉब मिळाला की सगळं काही ठीक होईल. अशातच वेळ निघून गेला. चेतनचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याला शहरात जावे लागले. मेहनत करून पुढचा अभ्यास पूर्ण करता आला नाही. त्यामुळे प्रभाकरने आपले घर आणि शेती सावकाराकडे गहाण ठेवली. भावाला शहरातील मोठ्या कॉलेजमध्ये शिकण्यासाठी पाठवलेल्या पैशांतून चेतनने वसतिगृहात राहून अभ्यास सुरू केला. प्रभाकर हा मजुरीचे काम करून दर महिन्याला भावाच्या खर्चासाठी थोडे पैसे पाठवत असे. कालांतराने चेतनने शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरी लागली. कंपनीत तो मॅनेजर म्हणून काम करू लागला. धाकटा भाऊ चेतन एका कंपनीचा मॅनेजर झाल्याची बातमी प्रभाकरला मिळाली. तेव्हा त्याला खूप आनंद झाला. ज्या स्वप्नाबद्दल मी माझ्या भावाला इतके वर्ष शिकवत होतो, आज ते पूर्ण झालं. प्रभाकरच्या मेहनतीला फळ मिळालं. आनंदाने त्याने संपूर्ण गावात मिठाई वाटली. आई सुद्धा खूप खुश होती की आता माझा धाकटा मुलगा नोकरीच्या पैशाने सावकाराकडून गहाण ठेवलेले घर आणि जमीन परत मिळवून आणेल. आता ते चेतन गावी परतण्याची वाट पाहू लागले. जेव्हा ही आई फोनवर बोलायची तेव्हा लवकरच गावी परत येईन असे सांगून चेतन फोन बंद करायचा. मित्र हो, आई आणि मोठा भाऊ प्रभाकर हे चेतनची वाट पाहत 6 महिने उलटून गेले. पण चेतन अजूनही गावी परतला नव्हता. नोकरी लागल्यावर तो एक दिवसही गावात आला नाही. त्याच्यावर सावकाराचे व्याज वाढत होते. सावकारांनी अनेक वेळा नोटिसा पाठवल्या की आम्ही आमचे पैसे तुम्हाला परत दिले नाही तर तुमचे घर आणि जमीन आम्हाला तुम्हाला द्यावी लागेल. आम्ही घर आणि शेत तुमचं ताब्यात घेऊ. सावकाराकडून कार आणि जमीन परत घेण्यासाठी प्रभाकरकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यांनी चेतनच्या शिक्षणात सर्व पैसे गुंतवले होते. आता एकच आशा होती, ती म्हणजे चेतनने गावात यावे आणि सेठला पैसे देऊन घर आणि जमीन सोडवावी. एक दिवस वाट पाहत असतानाच प्रभाकरने चेतनला फोन करून विचारले की भाऊ, गावाला कधी येणार? मी आणि आई किती दिवसांपासून तुझी वाट बघतोय. सावकार रोज जमीन ताब्यात घेण्यासाठी नोटीस पाठवतो आहे. तू आला असतास तर सावकाराने त्याचे कर्ज चुकवले असते. नोकरी मिळाल्यापासून तू आम्हाला एकदाही तोंडही दाखवलं नाहीस. आई पण तुझी खूप वाट बघत असते. आता मित्रांनो बघा, हे त्यांचं बोलणं चालू असताना चेतन पटकन म्हणाला. चेतनचं उत्तर ऐकूनच बघा प्रभाकर पूर्णपणे शांत झाला, स्तब्ध झाला. त्याचे तोंड उघडेच राहिले. त्याच्या तोंडातून एक शब्दही निघत नव्हता. खरं तर चेतनने त्याला सांगितलं होतं की भाऊ, मला पुन्हा पुन्हा फोन करू नकोस. तुझ्याशी बोलायला माझ्याकडे वेळ नाही. या कंपनीच्या मालकाच्या मुलीशी माझे लग्न झाले आहे. मी तिला तुझ्या आणि आईबद्दल काहीही सांगितलेले नाही, कारण मी तिला सांगितले आहे की माझी आई आणि भाऊ गावात राहतात तर तिला वाईट वाटेल आणि मी खूप गरीब कुटुंबातून आलो आहे असे तिला वाटेल आणि याचा माझ्या प्रतिमेवर मोठा परिणाम होईल. आजपासून माझे तुझ्याशी नाते संपले आहे आणि मला पुन्हा पुन्हा फोन करू नकोस. मित्रांनो, चेतनच्या बोलण्याने प्रभाकरला कोणीतरी अचानक खंजीर खुपसल्यासारखे वाटले. प्रभाकर बोलू लागला, काय काय म्हणतोस? मी तुला यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत केली. माझी सर्व स्वप्ने मी बाजूला ठेवली. तुला तुझी स्वप्ने पूर्ण करता येण्यासाठी मी खूप कष्ट घेतले आणि आता असं सांगतोस की एक क्षणही वाया घालवला नाहीस. असं बोलताना की तुझा आणि माझा संबंध नाही. चेतन म्हणाला, अरे भाऊ, तू माझ्यासाठी जे केलंस ते काही नवीन नाही. सगळेच आई वडील आपल्या भाऊ आणि आपल्या घरच्यांसाठी करतच असतात. त्यात तुमचं काही योगदान नाही. मला माझ्या टॅलेंटच्या जोरावर नोकरी मिळाली आहे. खबरदार, आजच्या नंतर जर तुम्हाला फोन केलास तर. मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे आणि माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा तू प्रयत्न करू नकोस. मी तुझा भाऊ नाही, तू माझा सावत्र भाऊ आहेस. माझ्या कमाईची आशा सोडून स्वतःच्या कमाईचा विचार कर. माझ्या कमाईचा एक पैसाही मी तुला देणार नाही. असे म्हणत चेतनने फोन कट केला.
मित्र हो फोन ठेवताच प्रभाकरचे डोळे भरून आले. तो विचार करू लागला की ज्या भावासाठी मी आतापर्यंत लग्नही केलं नाही, मी माझी स्वप्न बाजूला ठेवली, माझ्या इच्छा बाजूला ठेवल्या, तर त्याच भावाने एकाच वेळी नातं तोडून टाकलं. मित्रांनो, जेव्हा प्रभाकरने चेतनबद्दलची सर्व गोष्ट त्याच्या आईला सांगितली तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. ती विचार करू लागली की प्रभाकर हा माझा सावत्र मुलगा आहे. त्याने जर असं वागलं असतं तर ठीक होतं, पण माझा स्वतःचा मुलगा मला विसरायला तयार झाला. मुलाचे वागणे आईला सहन झाले नाही. या गरीब बिचाऱ्या आईला शॉकमुळे मृत्यू आला. तिच्या मृत्यूनंतरही चेतन तिथे आला नाही. जणू तो सर्व काही विसरला होता. आईच्या मृत्यूनंतर प्रभाकरच्या सर्व आशा नष्ट झाल्या. प्रभाकर सावकार यांचे पैसे परत न केल्याने सावकार यांनी घर व जमिनीचा ताबा घेतला. प्रभाकरला घर सोडावे लागले. त्याला राहायला दुसरी जागा नव्हती, म्हणून तो अनाथ आश्रमात राहायला गेला. दिवसभर तो एकटाच राहिला. ना कोणाशी बोलणे, ना कोणाच्या जवळ बसणे. जणू त्याचा देवावरचा विश्वासच उडाला होता. पण असे म्हणतात की देवाजवळ अंधार नसून विलंब होतो, उशीर नक्की होतो, पण नक्कीच काहीतरी चांगलं होईल. त्या आश्रमाचा मॅनेजर एक तरुण होता. तो दिवसभर प्रभाकरकडे बघायचा, कारण प्रभाकर दिवसभर विचारात गढून एकटाच बसायचा. मॅनेजरचे नाव होते रोहित. एके दिवशी रोहित प्रभाकरकडे गेला आणि त्याच्याकडे जाऊन म्हणाला, त्यांची कहाणी विचारली. तेव्हा रोहित म्हणाला, मी पण आई वडिलांशिवाय मी तुम्हाला बाबा म्हणू लागलो तर आजपासून तुम्ही माझे वडील, म्हणून माझ्या घरी राहावे अशी माझी इच्छा आहे. चला माझ्या घरी या. असे म्हणत रोहितने प्रभाकरला आश्रमातून घरी बोलावले आणि वडिलांप्रमाणे त्यांची खूप काळजी घेऊ लागला. प्रभाकर म्हणू लागला, बेटा तू खूप महान आहेस. आजकाल मुलगे आईवडिलांची चूक काढून वृद्धाश्रमात पाठवून देतात आणि तुम्हीच बघा, मला बाप बनवून अनाथ आश्रमातून घरी आणले. तुझ्यासारख्या पुत्रांमुळेच आजही पृथ्वीवर प्रतिष्ठा टिकून आहे. मला तुझा खूप अभिमान आहे. तेव्हा रोहित म्हणाला, बाबा ज्यांच्या डोक्यावर आईवडिलांचा हात नसतो ती मुलं खूप दुर्दैवी असतात. मी माझ्या लहानपणीच माझे आईवडील गमावले होते. आईवडिलांचे प्रेम मी कधीही पाहिले नाही, पण तुम्ही माझ्या वडिलांच्या रूपात मिळाल्याने मला जगातील सर्वात मोठी संपत्ती मिळाली आहे. त्या दिवसापासून प्रभाकर रोहितच्या घरी आनंदाने राहू लागला. देवा, तुझी लीला सुद्धा फार विचित्र आहे. जी माझी स्वतःची माणसे होती त्यांनी मला अनोळखी केलं आणि अनोळखी माणसाने मला जवळचं केलं, त्यांना स्वतःचं बनवलं. अशा प्रकारे प्रभाकर अनेक वर्ष त्याच्याकडे राहू लागला. एके दिवशी प्रभाकर भाजी घेण्यासाठी बाजारात गेला होता. दुकानात भाजी खरेदी करत असताना तेवढ्यात मागून एक भिकारी त्याला म्हणाला, भाऊ मी 4 दिवस अन्न खाल्लं नाही, देवाच्या कृपेनं मला काही पैसे द्या. प्रभाकरला हा आवाज ओळखीचा वाटत होता. तो आवाज आधी ऐकल्यासारखा वाटत होता. त्याने मागे वळून पाहिले तर त्याला धक्काच बसला. त्याने पाहिले की त्याचा स्वतःचा भाऊ चेतन भिकाऱ्याच्या रूपात पाठीमागे उभा आहे, ज्याची अवस्था अत्यंत दयनीय होती आणि तो खूप अशक्त झाला होता. चेतनला पाहून प्रभाकर खूप गोंधळला आणि प्रभाकरला पाहताच तो भिकारी सुद्धा म्हणजे चेतन सुद्धा पूर्णपणे खचून गेला. आपला मोठा भाऊ प्रभाकर समोर पाहून त्याने त्याचे हात जोडले, नतमस्तक झाला. त्याच्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला. तोंडातून शब्द फुटत नव्हते. तो भावाकडे पाहत राहिला. प्रभाकरने विचारले, चेतन तुझी ही दशा कशी झाली? चेतन म्हणाला, भाऊ हे सर्व माझ्या कर्माचं फळ आहे. मी तुझं आणि आईचं खूप वाईट केलं आणि मी आमच्या खऱ्या आईलाही नीट वागवलं नाही. देवाने याच माझ्या कर्माची मला त्या पापाची शिक्षा दिली आहे. असे म्हणत चेतन बेशुद्ध झाला. भावाला बेशुद्ध अवस्थेत पाहून प्रभाकर घाबरला. त्याने ताबडतोब रोहितला फोन केला, आपल्या मुलाला फोन केला आणि त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये चेतनला दाखल करण्याचे सांगून टाकले. डॉक्टर म्हणाले, घाबरण्याची काही गरज नाही. त्यांनी बरेच दिवस अन्न खाल्ले नाही. अन्नाअभावी त्यांची प्रकृती ठीक नाही, पण काळजी करण्याची गरज नाही. तो लवकरच बरा होईल.
रोहित म्हणाला, बाबा, तोपर्यंत तुम्ही घरी जा. मी त्यांच्यासोबत इथे बसतो. जेव्हा त्यांना शुद्ध येईल तेव्हा मी तुम्हाला लगेच फोन करीन. प्रभाकर म्हणाला, नाही, माझा भाऊ शुद्धीवर येईपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही. तो बेशुद्ध आहे. तो माझा सख्खा भाऊ चेतन आहे. माझा धाकटा भाऊ चेतन आहे. हे ऐकून रोहितला धक्का बसला. काही वेळाने चेतन शुद्धीवर आल्यानंतर त्याने भावाला जवळ बोलावले. त्याच्या पाया पडू लागला आणि मिठी मारली आणि आपल्या कृत्यांबद्दल तो वारंवार त्याची माफी मागू लागला. प्रभाकरने विचारले, चेतन, तू खूप मोठा माणूस झाला होतास, मग तुझी ही अवस्था कशी झाली? तेव्हा चेतन म्हणाला, भाऊ, माझी सून आणि माझा मुलगा यांनी सर्व संपत्ती त्यांच्या नावावर करून घेतली आणि मला घराबाहेर काढलं. आज मी घरोघरी भीक मागत आहे. ही माझ्या कर्माची शिक्षा आहे. देवाची काठी पडली की ती कोणाला ऐकू येत नाही हे खरं आहे, पण त्याचा त्रास मात्र खूप होतो. प्रभाकरने त्याला धीर दिला आणि म्हणाला, चेतन, काळजी करू नकोस. तुझ्या मुलाने तुला घरातून हाकलून दिले, पण माझा मुलगा रोहित तुला नक्कीच स्वीकारेल. असे म्हणत त्याने भावाला मिठी मारली. रोहित सुद्धा उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याच्या सुद्धा डोळ्यांतून अश्रू वाहत होते. रोहितने त्याच्या वडिलांच्या भावाला, चेतनला त्यांच्या घरी आणले आणि त्यांच्या काकांप्रमाणे त्यांची काळजी घेऊ लागला. मित्रांनो, एखाद्याला कर्माची शिक्षा नक्कीच मिळेल. कितीही उशीर झाला तरी चालेल. मित्रांनो, ही कथा आपल्याला हे शिकवते की आपण कोणाचीही फसवणूक करू नये. तुम्ही कितीही संपत्ती वाढवली तरी तुम्ही नेहमी या जमिनीशी जोडलेले राहिले पाहिजे. जे संपत्तीच्या गर्वात आपल्या प्रियजनांना, आपल्या नातेवाईकांना सोडून जातात, तसेच त्यांना घरातून हाकलून देतात. हा फरक आहे. तुम्ही जसे करता तसे तुम्ही ते भरून काढता. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. म्हणून तुमचे मौल्यवान मत कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि भेटूयात पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांचे खूप 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 आभार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.